ज्ञानवृद्ध वयोवृद्ध सुहृज्जन हो, नमो नमः नमो नमः। आज खरं म्हणजे भगवान महावीरांची जयंती आहे, तर आपण आधी त्यांच्या विचाराचं थोडंसं मनन करून आपण आपल्या नियोजित विषयाला सुरुवात करूया। स्वामी विवेकानंदांचे आपला विषय आहे स्वामी विवेकानंदांचे स्त्री शिक्षण विषयक विचार। म्हणजे सगळ्यांना हे आहे, फक्त स्त्री शिक्षण विषयक म्हणजे काय, त्यांनी विशेषतः त्याच्यावर जास्त का त्यांनी ते मांडले या दृष्टीने आपण सगळ्यांसाठीच ते आहे। आधी शिक्षण विषयक विचार बघणार आहोत आणि नंतर मग स्त्री शिक्षण विषयक विचार असं आपण बघणार। तर बघा, आज भगवान महावीरांची जयंती, तर त्यांचा विचार असा आहे, ते म्हणत असत की लोभ, क्रोध आणि अहंकार याचे पडदे आपल्या अंतःकरणावर, आपल्या अंतर्मनावर खूप घट्ट बसलेले आहेत। हे पडदे दूर झाल्याशिवाय आपल्याला सत्याची अनुभूती आपल्याला येणार नाही आणि शांतीचाही अनुभव येणार नाही। आणि हे खरं आहे, आज आपण बघतोय 31 दिवस आपल्या युद्धाला झालेत आणि 31 दिवस युद्ध चालू आहे आणि समाजात सतत अशांततेचं वातावरण आहे। तर ह्या 3 गोष्टींचं जर आपण मनन केलं, म्हणजे ह्या जर आपल्या अंतर्मनातून काढून टाकणं तसं अवघड आहे, पण ह्या जर काढून टाकल्या आणि आपण वेगळ्या तऱ्हेनं अहंभाव सोडून दिला, अहंभाव नाही अहंकार, अहंभाव शब्दाचा अर्थ परत वेगळा होतो आणि अहंकार हा शब्द वेगळा आहे। त्यामुळे अहंकार काढून आपण चांगलं वागण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितच शांतीचा अनुभव येईल। आणि भगवान महावीरांची पंचसूत्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पंचसूत्री अहिंसा, मी सांगितल्यावर आपल्या लक्षात येईल, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह। तर आता साधारण अर्थ आपल्याला माहिती आहे, पण एका मिनिटात सांगून आपण पुढे जाऊया, आपल्या विषयाकडे जाऊया। अहिंसा म्हणजे काय, तर कोणाचीही हिंसा न करणं, पण शारीरिक, मानसिक आणि वाचिक अशा कुठल्याही दृष्टिकोनातून कोणाचीही हिंसा न करणं, शब्दानं देखील, बोलून देखील हिंसा न करणं। आणि सत्य म्हणजे काय, तर यथार्थ आणि आपल्या मनाला पटेल असं, मनानं निश्चित केलेलं भाषण म्हणजे सत्य। अस्तेयचा अर्थ आपल्याला माहिती आहे, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, कोणाचीही वस्तू, ते आपल्याला माहिती आहे, चोरी न करणं, कोणाची वस्तू न घेणं किंवा मनानं सुद्धा त्याच्याविषयी तो विचार न करणं, चोरीचा विचार न करणं। ब्रह्मचर्य याच्यामध्ये इंद्रिय संयमन हे तर आहेच, परंतु याच्यामध्ये समावेश सतत विद्याभ्यास करणं हा पण ब्रह्मचर्याचा अर्थ आहे। आणि तो अर्थ मी स्वामी विवेकानंदांच्या विचारात जास्त स्पष्ट करणार आहे, म्हणून आत्ता एवढाच सांगते। कारण स्त्री शिक्षणाची त्रिसूत्री सांगताना त्यांनी या ब्रह्मचर्याचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात ते पण सांगितले, तेव्हा आपण ते बघू। आणि अपरिग्रह म्हणजे धनाचा संचय न करणं, धनाबरोबरच वस्तूंचाही संचय न करणं। कारण आपल्याला खूप सवय असते की प्रत्येक गोष्ट, ही गोष्ट थोड्या काळाने मला उपयोगी पडेल, आपण वस्तूंचा मानवी स्वभाव येतो, आपण संचय करीत राहतो, तर आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टींचा संचय न करणं हा त्या अपरिग्रहाचा अर्थ आहे। या विचारांचं म्हणजे आपण म्हणतो की ह्या गोष्टी 5 पंचसूत्री आहेत, खरोखर या आचरणात आणणं, त्यांचं अनुसरण करणं, त्याप्रमाणे वागणं, ते सत्यात उतरवणं सर्वांनाच खरं म्हणजे अवघड आहे, परंतु आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे। कारण केव्हाही कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न करणं हा प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद हा सर्वात मोठा असतो। म्हणून आपण सगळ्यांनी या विचारांचं, भगवान महावीरांच्या विचारांचं चिंतन करून आपल्या स्वामी विवेकानंदांच्या स्त्री शिक्षण विषयक विचारांकडे आपण वळूया। स्वामी विवेकानंद म्हटले की मला पहिल्यांदा आठवतं ते 11 सप्टेंबर 1893 साली त्यांचं
सर्वधर्म परिषदेत गाजलेलं त्यांचं भाषण. त्यावेळी भाषणासाठी विषय होता तत्वज्ञान मांडणं, आपापल्या धर्मातलं तत्वज्ञान मांडणं. आणि त्यासाठी अनेक धर्मांचे अनेक लोक आधी त्या सभेला प्रवेश मिळवणं हे सुद्धा कठीण होतं. आणि तो मोठ्या मुश्किलीने त्यांना प्रवेश त्या सभेमध्ये धर्म परिषदेमध्ये त्यांना मिळालेला होता. ज्यांनी त्यांना ज्या इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांना पत्र दिलं होतं त्याच्यात लिहिलं होतं की आज ही अशी व्यक्ती मी याच्यासाठी पाठवली आहे की आपल्या सर्व प्राध्यापकांचं ज्ञान एकत्र केलं तरी त्यांच्याशी आपली बरोबरी होणार नाही, अशी व्यक्ती आज सर्वधर्म परिषदेसाठी येणार आहे. म्हणजे त्यांच्या बघा कसं पत्र पाठवलं होतं ते त्याच्यासाठी. तर त्या परिषदेमध्ये आपापल्या धर्मातलं तत्वज्ञान मांडायचं होतं. अनेक विद्वान अनेक धर्माचे लोक त्या ठिकाणी उत्सुक म्हणजे जमलेले होते. आणि त्यावेळी एक विद्वान त्यावेळेला सर्व धर्मांचे ग्रंथ एकावर एक रचून ठेवलेले होते. आणि सर्वात खाली आपला तत्वज्ञान विषयक ग्रंथ म्हणजे सर्वांना प्रिय असलेला गीता, भगवद्गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली ठेवलेला होता. तर एक विद्वान ग्रस्त म्हणाला की पहा स्वामीजी, बघा आपला ग्रंथ तर सर्व धर्मांच्या खाली आहे. स्वामीजी तत्काळ उद्गारले. ते म्हणाले की हो, तो सर्व धर्मांच्या तत्वज्ञानाचा पाया आहे आणि म्हणूनच तो खाली ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी परत ती सभा 4 दिवस काय चाललेली असेल आणि दुसऱ्या दिवशी त्या विद्वान गृहस्थाने तो ग्रंथ सर्व ग्रंथांच्या वर ठेवला आणि तो स्वामीजींना म्हणाला की बघा आता हा ग्रंथ गीता ग्रंथ सर्व ग्रंथांच्या वर ठेवेल. स्वामीजी तेव्हाही म्हणाले तत्काळ, काय म्हणाले असते स्वामीजी? तर बरोबर आहे, तो सर्व धर्मांच्या तत्वज्ञानाचा कळस आहे, असा विचार मांडणारे आणि दैवी व्यक्तिमत्वानं संपन्न असणारे स्वामी विवेकानंद. तर थोडंसं आपण त्यांच्या बालपणात थोडंसं डोकावूया आणि मग पुढे त्यांचे विचार आपण बघूया. स्वामीजींना लहानपणापासूनच ईश्वराविषयी जिज्ञासा होती. ईश्वर जाणून घेण्याची इच्छा होती. लहानपणी स्वभाव खोडकर होता, पण त्याबरोबरच धर्माविषयीची जिज्ञासा, आध्यात्मिक गोष्टींविषयीची आवड ही त्यांच्या रोमारोमात भिनलेली होती. त्यांच्या खेळाचा विषय असा असे की सीता, राम, शंकर यांच्या ह्या देवतांची ते उपासना करत आणि त्या देवतांच्या पुढे तासन तास ध्यान लावून ते बसत असत. म्हणजे इतकं लहान असण्यापासून त्यांना त्याची आवड होती. आणि मग ह्याचंच रूपांतर पुढे ईश्वराविषयीची ओढ त्यांना होती. तर त्या काळी त्या समाजामध्ये ब्राह्म समाज म्हणजे आध्यात्मिक विचारांचं बीज असलेला, आध्यात्मिक विचारांच्या विषयी कोणाच्या काही गोष्टी असतील किंवा त्या आध्यात्मिक विचारांचा प्रसार करणारा ब्राह्मण समाज नावाची एक आध्यात्मिक संस्था त्या काळी होती. तर तिथे जाऊन त्यांनी आपल्या विचारांचं तिथे ते सतत जात असत आणि आपल्याला पडलेले ईश्वराच्या अस्तित्वाविषयी पडलेले प्रश्न ते त्यांना विचारत असत. पण त्यांच्या मनाचं समाधान कोणीही करू शकलं नाही. पण एकदा महाविद्यालयात असताना त्यांना प्राध्यापक हेस्टी म्हणून शिकवायला होते. तर ते एका कवितेतील भावावस्था शिकवत होते आणि त्यावेळेला त्यांनी रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण दिलं की अशी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल अशी एकच व्यक्ती दक्षिणेश्वराच्या ठिकाणी आहे, ती म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस. आणि मग ते रामकृष्ण परमहंसांच्याकडे गेले आणि मग त्यांनी विचारलं, आपण ईश्वर बघितलाय का? तर रामकृष्ण परमहंस म्हणाले, हो, मी ईश्वर प्रत्यक्ष बघितला आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली आणि बघितलं आहे आणि मी तुझ्याशी जसा बोलतोय तसाच मी ईश्वराशी बोलतो. मला खूप वेळा ईश्वर दिसतो. त्यांच्या मनाचं समाधान झालं आणि त्यांनी रामकृष्णांचं शिष्यत्व पत्करलं आणि सर्व पुढे जो विकास केला, पुढे जे त्यांचं कार्य आहे ते त्यांनी त्या दृष्टिकोनातून सुरू केलं.
अवघ्या 39 वर्षांचं आयुष्य जे स्वामी विवेकानंदांना लाभलं होतं. तर ह्या 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये लहानपणच्या त्यांची एक गोष्ट खूप मनाचा ठाव घेते. ती म्हणजे त्यांच्या निर्भयपणाच्या दोन गोष्टी आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन त्यांनी कसं केलं अंधश्रद्धेचं, याची एक गोष्ट आहे. ते बघून आपण मग पुढे त्यांच्या विचारांकडे वळूया. काय त्यांच्या लहानपणी घडलं तर त्यांच्या एकदा काय झालं की सर्व त्या म्हणजे स्वामी विवेकानंद लहान असताना मित्रांच्या घराड्यात कायम असत. कारण मित्रांचे पुढारी मित्र सगळं त्यांचं ऐकत असत आणि मग ही सगळी लहान मुलं झाडावर खेळत असत. त्यांचा दंगा एका झाडावर चालत असे. तेव्हा एका शेजारच्या आजोबांनी त्याच्यावर त्यांना असं खोटंच सांगितलं की या झाडावर भूत आहेत या झाडावर, त्यामुळे कोणी या झाडावर खेळायचं नाही. स्वामी विवेकानंदांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर हवं असायचं, प्रमाण हवं असायचं. खरं आहे का काय हे बघायची त्यांच्यामध्ये इच्छा होती, ताकद होती आणि ते पडताळून पाहण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. आणि म्हणून ते त्या आजोबांना न जुमानता आपल्या मित्रांसह त्या झाडावरच झाडावर खेळत राहिले. आणि मग काही झालंच नाही, भूत वगैरे काही आलीच नाही. अशा प्रकारे त्या लोकांना त्यांनी सांगितलं, पटवून दिलं की भूत हे काही नसतात. तर अशा प्रकारे पुढे सुद्धा त्यांनी अंधश्रद्धेचं निवारण केलं. एकदा काशीला जाताना त्यांच्या समोर काय झालं, आपल्याला कदाचित ही गोष्ट माहिती पण असेल. काशीला ते जात होते, चालत चालत जात होते. तर समोर एक मोठी भिंत होती त्यांच्या आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पाण्यानं भरलेला तलाव होता. आणि त्या तलावाच्या काठी काही माकडं त्या ठिकाणी खेळत होती. माकडं त्या ठिकाणी होती तर आणि काशीची माकडं म्हणजे काय, अगदी घट्टी होती आणि बळकट अशी होती ती. त्यांच्या अंगात शक्ती खूप होती. तर त्यांच्या मनात स्वामीजींना असं वाटलं की आपल्याला त्यांना पुढे जाऊन न देण्याचा माकडांना विचार आहे. आणि ते जसे पुढे जायला लागले, रस्ता आक्रमणाला लागले, तसं काय व्हायला लागलं की ती माकडं त्यांना जोरजोरात मागे खेचू लागली, त्यांचा पाय धरू लागली. मग असं झालं तरी मग स्वामी विवेकानंद पुढे पुढे पळायला लागले. जितके ते पुढे पळत होते तितकी त्याच्या मागून ते माकडं पळत होती माकडं आणि त्यांचे चावे घेऊ लागले. तेव्हा मात्र स्वामीजी ओरडले आणि तेवढ्यामध्ये एका अनोळखी माणसानं त्यांना सांगितलं. म्हणजे बघा कसं त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला. अनोळखी माणसाने त्यांना सांगितलं की घाबरू नका, या माकडांना तुम्ही तोंड द्या. आणि मग ते मागे फिरले स्वामीजी तिथून आणि माकडांच्या समोर ताठ उभे राहिले. त्याबरोबर ती माकडं पळून गेली. म्हणजे निर्भयपणा हा अंगात कसा नसावा, निर्भयतेचं. आणि स्वामीजी पुढे अनेक भाषणातून ते म्हणत असत की जेव्हा तुम्ही निर्भीक व्हाल, भयरहित व्हाल, तेव्हाच तुम्ही असाध्य गोष्ट शक्य करू शकाल. असाध्य गोष्ट स्वर्गाला पण तुम्ही स्पर्श करू शकाल. असं स्वामी विवेकानंदांची वाक्य आहे की भय हे मनातलं काढून टाकलं पाहिजे. आणि तेव्हापासून भय काढून टाकून त्यांनी भारतीय समाजाला सांगितलं की तुम्ही उठा, जागे व्हा. उपनिषदातला मुख्य कठोपनिषदातलं वाक्य आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्त वरान निबोध. उठा, जागे व्हा, तुमच्या अंगात भरपूर शक्ती आहे. सगळ्यांनाच त्यांनी सांगितलं, संपूर्ण मानव समाजाला त्यांनी सांगितलं की उठा, जागे व्हा. मग त्या स्त्रिया असो, पुरुष असो, कोणी असो, की आणि तुमच्या अंगात पुरेपूर शक्ती भरलेली आहे. त्या शक्तीच्या आधारावर तुम्ही समाजातील अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्या. असं. आणि तेव्हापासून स्वामींच्या मनात निर्भय वृत्ती निर्माण झाली. आणि आणखीन एक गोष्ट आहे, ही गोष्ट अगदी छोटीशी गोष्ट आहे की स्वामीजींनी 39 वर्षाच्या आयुष्यात आपल्या आत्मनो मोक्षार्थम, जगताच्या उद्धारासाठी, आत्मनो मोक्षार्थम आणि जगताय उद्धारार्थम असं जे कार्य केलं, जगत उद्धारार्थम
असं म्हटलं जातं. तर जे कार्य केलं ते कार्य इतकं विलक्षण आहे, 39 वर्षाच्या आयुष्यातलं कार्य, आणि त्यातून त्यांचे स्फुरलेले जे विचार आहेत, त्यांचे शक्तिदायक विचार, ओजस्वी विचार, या दैवी व्यक्तिमत्वाच्या मुखातून स्फुरलेले शक्तिदायी, स्फूर्तिदायी, ओजस्वी विचार जे आहेत स्फुरलेले, ते खरोखरी आजच्या या धकाधकीच्या युद्धजन्य परिस्थितीच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचे विचार आहेत. आणि त्यामुळे म्हणजे आपल्या देशानं विज्ञानात, तंत्रज्ञानात खूप प्रगती केलेली आहे, परंतु आपण जीवनाची खोली गमावलेली आहे, हे लक्षात येईल. आणि त्यासाठी हे विचार कसे आवश्यक आहेत ते आपण बघूया आता. तर लहान असताना काय झालं, लहान असताना रस्त्याने जात असताना एक लहान मूल मध्ये आडवा आलं, आणि त्या लहान मुलाला वाचविण्यासाठी स्वामीजींनी तीरासारखी धाव घेतली आणि त्या मुलाचे प्राण वाचवले. त्या काळात घोडागाडी होती, घोडे होते, त्यामुळे घोडागाडीखाली तो मुलगा चिरडला जाण्याची भीती होती. त्या मुलाला त्यांनी तत्काळ जाऊन तीरासारखे ते धावत गेले आणि वाचवलं. म्हणजे तेव्हापासूनच त्यांच्या अंतःकरणात, मनात मानव सेवेचं बीज, लहान करुणा, दया हे गुण त्यांच्या अंगात भरलेले होते. मग पुढे जे त्यांनी शिक्षण विषयक आणि स्त्री शिक्षण विषयक विचार जे त्यांनी प्रस्तुत केले, त्याची बीज ह्या घटनेत होती. ही घटना, आपण छोट्या मुलाला वाचवलं, तीरासारखी धाव घेतली, ही जेव्हा त्यांच्या आईला त्यांनी घटना सांगितली, त्यांच्या आईचं नाव भुवनेश्वरी असं होतं, ती पण धार्मिक मनोवृत्तीची होती, घरातच धर्माचं बीज रोवलेलं होतं, आणि त्यामुळे त्यांचे विचारही तसेच बनले. जेव्हा त्यांनी ही गोष्ट आपल्या आईला सांगितली, तेव्हा ती वीरप्रसव माता म्हणाली, असाच माणसासारखा वागत जा, आणि याच विचारात असाच माणसासारखा वागत जा. एका स्त्रीनं, एका मातेनं काढलेले विचार हे स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात प्रेरणादायी ठरले. पुढे आयुष्यात त्यांनी जे स्त्री शिक्षण विषयक आणि स्त्री शिक्षण विषयक कार्य केलं, त्याची बीज त्याच्यात रोवलेली होती. स्वामीजींचं म्हणणं असं आहे की आपल्या प्राचीन भारतामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान होतं. विद्वत सभेमध्ये सुद्धा उपनिषद काळातील गार्गी आणि मैत्रेयी या स्त्रियांना मानाचं स्थान होतं विद्वत सभेमध्ये, आणि सर्वजण स्त्रियांचा आदर करत होते. त्यांची अशी भावना होती की मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र तास्तु न पूज्यन्ते असफलाः सर्वाः क्रियाः. म्हणजे जेथे स्त्रियांचा मान राखला जातो तेथे देवता सुद्धा रमतात, परंतु जेथे स्त्रियांचा मान राखला जात नाही तेथे सर्व क्रिया, सर्व कर्मे ही असफल ठरतात. अशी प्राचीन भारतातील लोकांची स्त्रियांच्या बद्दलची भावना होती. परंतु पुढे मध्ययुगात परकीय आक्रमणामुळे ही स्थिती थोडीशी बदलली. परकीय आक्रमणामुळे ही स्थिती बदलली, आणि त्या परकीय आक्रमक हे जे होते म्हणजे ब्रिटिश, इंग्रज सरकार, हे जे होते ते कसे होते, तर ते संस्कृती शून्य होते, आणि ते भारतातील संपत्ती लुटायची, स्त्रियांवर अत्याचार करायचे, हेच त्यांनी सुरू केलं. आणि त्यामुळे ही स्त्रियांचा स्त्रियांना आदर देण्याची, त्यांच्याविषयी चांगला भाव ठेवण्याची जी मनोवृत्ती होती, त्यांच्या शिक्षणाविषयीची जी मनोवृत्ती होती, ती हळूहळू समाजात कमी व्हायला लागली. भीती निर्माण काय झाली समाजात, की कुठूनही हे आक्रमक येत असत आणि स्त्रियांना घर बाजारातून, नदीकाठावरून, रस्त्यातून पळवून नेत असत. त्यामुळे समाजावर स्त्रियांच्या शिक्षणाची जबाबदारी येऊन पडली, आणि समाजावर स्त्रियांच्या शिक्षणाची जबाबदारी पडल्यावर आपोआपच शाळा बंद झाल्या. शाळा ज्या चालू होत्या त्या बंद झाल्या, आणि स्त्रियांना घरातच ठेवलं गेलं, आणि त्यामुळे घरात राहिलेली स्त्री ही जड वाटू लागली, आणि मग त्यातूनच बालविवाहाची प्रथा सुरू झाली. बालविवाह, आणि त्या बालविवाहामुळे काय झालं, तर
अकाली मातृत्व येऊन काही स्त्रिया मृत्युमुखी पडू लागल्या. विधवा विवाहाची पद्धत सुरू झाली. विधवा घरात मृत्युमुखी पडल्यामुळे बालविधवा त्या बालविधवा घरात राहू लागल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींना स्वामी विवेकानंदांची बहीण स्वर्णमयी देवी ही सुद्धा बळी पडली होती. स्वामीजींच्या मनात विचार आला की ही स्थिती सर्व स्त्रियांच्या दृष्टिकोनातून समाजाची पालटली पाहिजे. नुसती बालविवाह बंदी आणि विधवा विवाहाला मान्यता देऊन ही गोष्ट सुटणार नाही, तर त्यांना स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण, आणि या शिक्षणातूनच, कारण शिक्षणामुळे काय होईल, तर शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि आत्मविश्वासातूनच त्यांच्या अंतःकरणात असलेलं ईश्वरत्व जागृत होईल आणि त्यांच्याकडून फार मोलाचं कार्य होईल असं स्वामी विवेकानंदांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी शिक्षण विषयक विचार मांडले. पण त्यापूर्वी सुद्धा ते जेव्हा त्यांनी भारतीय स्त्रियांची परिक्रमेमध्ये, स्वामी विवेकानंदांनी परिक्रमा केली जवळजवळ 3 वर्ष, आपल्याला माहिती आहे, भारत परिक्रमा केली. ते परदेशात पण खूप वेळले. तर भारतीय स्त्रियांचं दैन्य, त्यांचं दुबळेपणा, त्यांचं दुःख त्यांनी या परिक्रमेतून बघितलं होतं. तसंच पुढे अमेरिकेत गेल्यावर तेथील स्त्रियांना जो मान मिळत होता तो मान सुद्धा त्यांनी बघितला होता. त्यातील स्त्रिया, म्हणजे त्या स्त्रिया, काही स्त्रिया प्राध्यापक म्हणून काम करत होत्या विश्वविद्यालयात, काही स्त्रिया शिक्षण घेत होत्या, काही स्त्रिया त्या खेळ खेळणाऱ्या होत्या, शिवाय वाहनं चालवणाऱ्या स्त्रिया. हे सगळं बघितल्यावर त्यांना भारतीय स्त्रियांच्या, आपल्या भारत देशातल्या स्त्रियांची स्थिती आठवली आणि अक्षरशः त्यांच्या उल्लेख असा केलेला आहे की अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तर हे कशानं शक्य होईल, तर नुसत्या बालविवाह बंदी करून हे शक्य होणार नाही, तर केवळ फक्त शिक्षण 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 आणि शिक्षणानंच या सर्व गोष्टी साध्य होतील. आणि म्हणून आधी आपण त्यांचे शिक्षण विषयक विचार बघूयात आणि त्या शिक्षण विषयक विचारातूनच स्त्री शिक्षण विषयक विचार आपण बघूया. तर आता शिक्षण म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीच्या आतच सर्व ज्ञान, त्यांचा पहिला विचार, प्रत्येक व्यक्तीच्या आतच सर्व ज्ञान दडलेलं असतं. की प्रत्येक व्यक्तीमध्ये पूर्णतः असलेलं ज्ञान उघड करणं हेच काम आहे. प्रत्येक व्यक्तीत अंतर्निहितच ज्ञान असतं. शिक्षकाची भूमिका फक्त त्या ज्ञानाची कवाड खोलण्याची असते, म्हणजे ज्ञानाची दारं खोलण्याची, म्हणजे नुसतं पुश करणं. म्हणजे आता उदाहरणार्थ गारगोटीतील अग्निस्फुल्लिंगाप्रमाणे ज्ञान मनातच दडलेलं असतं, फक्त निमित्त रूप घर्षण त्याला कारणीभूत ठरतं. हा त्यांचा मुख्य विचार शिक्षणाविषयीचा. आणि नंतर शिक्षण म्हणजे काही फक्त ते नेहमी म्हणत असत, शिक्षण म्हणजे काही फक्त पुस्तकं वाचणं म्हणजे शिक्षण नाही. ज्ञान गोळा करणं, मिळवणं, ज्ञाना वेगवेगळ्या प्रकारांनी ज्ञान मिळवणं किंवा माहिती गोळा करणं म्हणजे शिक्षण नाही. तर ज्या शिक्षणामुळे आपल्या इच्छाशक्तींचा प्रवाह आणि आपली अभिव्यक्ती एकत्रित होतात आणि एकत्रित होऊन आपल्याच ताब्यात ती येतात, आपल्या इच्छाशक्तींचा प्रवाह आणि आपली अभिव्यक्ती ही आपल्या ताब्यात येऊन ती फलद्रूप होतात, फलद्रूप स्वरूपात त्याचं फळ मिळतं, तेव्हाच त्यालाच शिक्षण म्हणायचं. स्वामीजी म्हणायचे की सगळ्या शिक्षणाचं सार हे फक्त हे कशात आहे, तर मनाच्या एकाग्रतेत आहे. ते म्हणायचे, मला जर माझं शिक्षण पुन्हा घेण्याची वेळ आली, म्हणजे घ्यायची मला इच्छा आहे, तर माझं शिक्षण पुन्हा घेण्याची वेळ आली तर मी एवढंच बघेन की माझ्या मनाची शक्ती किती विकसित झाली आहे, माझं मानसिक बल किती वाढलं आहे, हे मी त्यातून बघेन. मनाच्या शक्तीचा विकास म्हणजे एकाग्रतेचा विकास, मनाच्या एकाग्रतेचा. आणि एकाग्रता यशोबीजम, एकाग्रता साधणं
हेच यशाचं कुठल्याही बीज आहे. ते नेहमी म्हणायचे की चारित्र्य घडवणार, शील संवर्धन करणार, स्वावलंबी बनविणार असं शिक्षण आणि बौद्धिक विकास साधणार, ज्ञान मिळवून देणारं शिक्षण हे महत्वाचं आहे. ज्या शिक्षणानं चारित्र्य बल वाढत नाही, परसेवा दुसऱ्यांची सेवा करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगात येत नाही, ते शिक्षण काय कामाचं. ज्या शिक्षणातून माणूस स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही, त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. आयुष्यभर न समजलेली माहिती, पुढचा विचार, आयुष्यभर न समजलेली माहिती डोक्यात भरणं म्हणजे शिक्षण नाही. तर शिक्षण म्हणजे काय, तर 4-5 चांगले विचार आत्मसात करणं आणि ते आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण. असं जो करतो, 4-5 चांगले विचार आपल्या अंतःकरणात रुजवून जो त्याप्रमाणे वागतो, त्याचं ज्ञान हे अख्खं ग्रंथालय पाठ करणाऱ्या माणसापेक्षा तो अधिक बुद्धिमान आहे. आपल्याला आणखी माहिती आहे की न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. ते नेहमी म्हणत असत की सर्व ज्ञान हे मनातच दडलेलं असतं. आतापर्यंत जे काय जगामध्ये ज्ञान प्रसारित झालेलं आहे, ते सगळं प्रत्येकाच्या मनातूनच झालेलं आहे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लावला, तो काय कोपऱ्यात बसून तो सिद्धांत त्याची वाट बघत होता का? नाही, त्याच्या मनात तो सिद्धांत दडलेला होता आणि जेव्हा वेळ आली तेव्हा तो त्याच्या मनातून तो सिद्धांत प्रकट झाला. म्हणजे बाकीचं बाह्य गोष्टी, आपलं मन हेच खरं शिक्षणाचं माध्यम आहे आणि म्हणूनच बाकी बाह्य गोष्टी या फक्त कारणरूप आहे. आणि म्हणून त्यांचं शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा असा होता की शिक्षण हे फक्त, आणखीन मगाशी मी सांगितलं की युरोपात हिंडत असताना त्यांना काय दिसलं, तर आपल्या भारतीय शिक्षणाची दुरावस्था, भारतीय स्त्रियांना एका विशिष्ट नियमाने, म्हणजे गुलामगिरी हे तर कारण आहेच, गुलामासारखं वागवण्याचं हे कारण आहे, पण महत्वाचं कारण म्हणजे जाचक नियमांनी स्त्रियांना जपडून ठेवलं आणि त्यामुळे आपल्या शिक्षणात त्या मागे पडल्या आणि जगाचा विकास होऊ शकला नाही. की त्यांचं महत्वाचं मत असं होतं की ज्या देशात स्त्रियांचा सन्मान केला जातो त्या देशाचीच प्रगती झालेली आहे. आणि अमेरिकेसारखा देश किंवा पाश्चात्य देश पुढे का आहेत, तर तिथे स्त्रियांना योग्य प्रकारे मान दिला जातो आणि म्हणून ते देश पुढे आहेत. आणि ज्या देशात आपल्या देशाच्या अवनतीचं प्रमुख कारण म्हणजे स्त्रियांना जाचक नियमांनी बांधून जे ठेवलेलं आहे ते मोडून उठा, जागे व्हा. स्त्रियांनी स्वतःचा उद्धार आपणच केला पाहिजे. गीतेत सुद्धा आपण बघितलंय 6व्या अध्यायातला 5वा श्लोक, उद्धरेत आत्मनात्मानं आत्मानम् अवसादे आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव पुरात्मना. उद्धरेत, आपणच आपला उद्धार करून घेतला पाहिजे. ते मोहनराव वामनराव पै सुद्धा म्हणत असत, आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. आपणच जर आपल्या मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला नाही, उद्धरेत आत्मनात्मानं म्हणजे आपलाच आपण उद्धार कसा करायचा. आणि जर आपण आपल्याला मागे खेचलं कुठल्याही संधीपासून, तर आपणच आपली अवनती करून घेतो, म्हणजे आपणच आपला शत्रू होतो. आणि हे स्त्रियांच्या बाबतीत घडता कामा नये. म्हणून त्यांनी आपणच आपला विकास करून घेतला पाहिजे. आणि ह्या शिक्षणविषयक विचारातूनच त्यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार उद्धृत झाले, पुढे आले. आता स्त्री शिक्षण विषयक विचार काय आहे बघा. मी मुद्दामून पटपट घेतलं कारण आपल्या स्त्री शिक्षणावर जास्त भर द्यायचा आहे. तर स्त्री शिक्षणाची त्रिसूत्री म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या मते धर्मशिक्षण, शील संवर्धन आणि ब्रह्मचर्य व्रत, या तीन गोष्टी त्यांच्या. धर्म शिक्षण का महत्वाचं आहे, तर
धर्म म्हणजे केवळ धर्म म्हणजे केवळ मतमतांतर, सिद्धांतांचं पालन, आणि मतमतांतरात धर्म नाही, सिद्धांतात धर्म नाही कुठल्याही, आणि कुठल्याही बौद्धिक वादविवादात सुद्धा धर्म नाही. तर धर्म म्हणजे केवळ आपल्या आपल्यातील स्वरूपाची जाणीव होणं, आपल्यातलं ब्रह्मस्वरूप जाणून घेणं आणि त्यानुसार त्याच्याशी तद्रूप होणं म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती. तुम्ही जितकं निस्वार्थीपणानं कार्य कराल, स्वार्थीपणा म्हणजे ही अनिती आहे, आणि निस्वार्थीपणा म्हणजे खरोखर काय आहे, तर निस्वार्थीपणा म्हणजेच नीती आहे. जितकं निस्वार्थीपणानं तुम्ही कार्य कराल तितकं तुम्ही ईश्वराच्या अधिक जवळ जाल, आणि म्हणून त्यांचा भर निस्वार्थीपणानं कार्य करण्यावर होता. आणि ही सगळी हे सगळं धर्माच्याच क्षेत्रात येतं. धर्म काय शिकवतो, तर धर्म शिक्षण, त्या शिक्षणामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचा विचार करताना धर्म त्याच्यामध्ये जप, ध्यान, उपासना ह्या गोष्टींचा ते प्रामुख्याने उल्लेख करतात. ध्यानाची अवस्था ही एक अशी अवस्था आहे, आपण प्रयत्न करतो, आपल्यापैकी अनेक जण ध्यान करतही असतील, त्यावेळेला मनात जरी वेगळे विचार आले तरी त्या वेळेला म्हणजे एकदम ध्यान त्याला खूप अखंड मेहनत, अखंड परिश्रम, खूपच त्याला उपासना लागते, पण प्रयत्न करत असतो माणूस त्याच्या परीने. तर त्यावेळेला ध्यानाची स्थिती एक अशी स्थिती आहे की त्या स्थितीत आपल्याला सगळ्या ऐहिक गोष्टींचा विसर पडतो. ऐहिक गोष्टींचा विसर पडणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ऐहिक गोष्टींचा ऐहिक गोष्टींचा विसर पडून आपण फक्त त्या ध्यानावरच जर लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच आपण आत्म्याशी संलग्न राहू शकतो. आणि हे शिक्षण जर स्त्रियांना मिळालं, ध्यान, उपासना आणि जप, तर त्यातून निश्चितच चांगलं काहीतरी घडू शकेल. म्हणून स्त्री शिक्षणाचा कुठलाही मुद्दा विचारात घेताना या गोष्टींचा प्रामुख्याने ते उल्लेख करतात. जप, ध्यान आणि उपासना यांचा ते प्रामुख्याने उल्लेख करतात. शील सामर्थ्य, शील संवर्धन यावर स्वामीजींचा कटाक्ष आहे. शिक्षण विचारातच चारित्र्य घडविणारं, चारित्र्य बल वाढविणारं, ज्याने माणसाचं शील संवर्धन होऊ शकतं, ते शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे चारित्र्य संवर्धनावर स्वामीजींचा भर आहे. एक संस्कृत 2-3 सुभाषित खूप छान आहेत. या मला मोह होतो सांगायचा की काय आहे ती सुभाषित. तर असं म्हटलंय चारित्र्याच्या बाबतीत, आपल्याला प्रसिद्ध चारित्र्याचं माहितीच आहे, इंग्लिश कोटेशन माहिती आहे. इफ द वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. If the health is lost, something is lost. But the character is lost, everything is lost. सगळ्यांना कळलेलं असेल. जर चारित्र्य माणसाचं हरवलं तर काय काय घडू शकतं, सगळ्याच गोष्टी हरवल्यासारख्या होतात. चारित्र्याला मी तर उपमा देईन तर काचेच्या भांड्यासारखा आहे. काचेच्या भांड्याला तडा गेला तर काचेचं भांड परत आपल्याला जोडता येतं का? नाही करता येत. तडा गेला तर भांडं आपण परत वापरू शकत नाही. तसंच शीलाचं आहे, चारित्र्याचं आहे. आणि म्हणून या शील रक्षणासाठी स्त्रियांनी अतोनात प्रयत्न केले पाहिजे, सर्वांनीच. किंबहुना स्वातंत्र्यवीर लीला सावरकर तर असं म्हणतात की प्रत्येक मानवाच्या, त्या स्त्री पुरुष असा भेद नाहीच, विवेकानंदांच्या ह्याच्यात पण नाहीच आहे. पण विशेषतः सावरकरांचं मला एक वाक्य आठवलं की ते म्हणत असत की चारित्र्यामध्ये, मानवाच्या चारित्र्यातच सूर्याची तेजस्विता आणि चंद्राची शीतलता असावी. मानवाच्या चारित्र्यातच, ते चारित्र्याला इतकं महत्व आहे. आणि संस्कृत सुभाषित तर असं सांगतं की बघा, ऐश्वर्यस्य विभूषणं सुजनता, ऐश्वर्यस्य विभूषणं सुजनता, शौर्यस्य वाक् संयमः, ज्ञानस्य उपशमः, श्रुतस्य विनयः,
वित्तस्य पात्रे व्ययः अक्रोधः तपसः क्षमा प्रभवितुर्धर्मस्य निर्व्याजता. सर्वे शेवटचे फार महत्वाचे. सर्वेषां सर्व कारणमिदं शीलं परम भूषणम. बघा, ऐश्वर्य अर्थ सांगितलं तुम्हाला खूप आवडेल. ऐश्वर्यस्य विभूषणम सुजनता. सौजन्य, सौजन्य सज्जनतेनं वागणं हे कशाचं भूषण आहे तर श्रीमंतीचं भूषण. ऐश्वर्य त्याच्याकडे श्रीमंती आहे, त्याच्याकडे कोमलपणा सहृदयता असायला पाहिजे, सौजन्य त्याच्याकडे असायला पाहिजे. तर ऐश्वर्याला शोभा माणसाच्या कशामुळे येते तर सौजन्याने येते. शौर्याला पराक्रमाला शोभा ही वाणीच्या संयमाने येते. ज्याच्याकडे पराक्रम आहे, वाणी जर वाटेल कशी वापरायला लागली. आपल्याला माहिती आहे वाणी हे शस्त्र पण आहे. आणि तर त्याचा योग्य उपयोग केला तर अर्थ आहे. बढाई न मारणे. शौर्यस्य वाक् संयमः. शौर्याला शोभा कशाने येते तर पराक्रमाला शोभा वाणीच्या संयमाने येते. आणि श्रुतस्य विनयः. ज्ञानाला विनयाने शोभा येते. नम्रतेमुळे तो ज्ञान विद्या विनयाने शोभते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विनयात याति पात्रता. विनयामुळे माणसाच्या अंगी पात्रता येते. पात्रत्वात धनमाप्नोति. पात्रता आल्यामुळे योग्यता आल्यामुळे तो धन मिळवू शकतो. म्हणजे या सर्व गोष्टी एका नम्रतेमुळे साधतात. विद्या विनयेने शोभते. आणि म्हणून पुढे म्हटले वित्तस्य पात्रे व्ययः. आणि संपत्तीला, वित्त म्हणजे संपत्ती, संपत्तीला शोभा कशामुळे येते तर पात्रे योग्य ठिकाणी खर्च केल्यामुळे, सात्विक दान केल्यामुळे, ज्याला जे हवं ते दिल्यामुळे शोभा येते. संपत्तीला शोभा योग्य ठिकाणी दान केल्यामुळे, योग्य ठिकाणी तिचा व्यय म्हणजे खर्च केल्यामुळे. अक्रोध तपसा. तपस्याचं भूषण काय तर राग न करणं, राग न करणं. आणि क्षमा प्रभवितू म्हणजे ज्याच्याकडे सत्ता आहे, सत्ताधारी माणसाचं भूषण काय आहे तर क्षमाशीलता. म्हणजे आपला अपराध करणारा, आपण गीतेत बघितलं, आपला अपराध करणाऱ्यालाही क्षमा करणं हे विशेष आहे. ते त्याच्यावर न रागावणं, त्याच्या ठिकाणी वेगळा भाव द्वेष मत्सर न ठेवणं. आणि धर्मस्य निर्व्याजता. धर्माला बढाई न मारणं, ढोंगीपणा न नसणं, निष्कपटीपणा हे धर्माचं बीज आहे. आणि हे शीलाचं रक्षण केव्हा होऊ शकेल तर धर्म, सगळी धर्माची जी अंग आहे ती जर पाळली गेली तर. आणि म्हणून स्त्रियांच्या शिक्षणामध्ये प्रामुख्याने धर्म शिक्षणाला जास्त महत्वाचं स्थान स्वामीजींनी दिलेलं आहे. आणि या सर्वांचा मुकुटमणी काय सर्वेषामपि सर्व कारणमिदं शीलं परम भूषणम. शील, चारित्र्य, चारित्र्य चांगलं ठेवणं. माणसाचं चारित्र्य म्हणजे त्याचं वागणं, सदाचार हे चांगलं ठेवणं हे सर्वात श्रेष्ठ भूषण. या जगात जो शीलवान आहे त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. किंचिदपि असाध्यम न अस्ति. आणि म्हणून आत्मवैभव लाभार्थम शीलवान गुणवान भव असा संदेश स्वामीजी देतात. आणखी महत्वाचं सांगायचं म्हणजे एक फार छान सुभाषित आहे. त्यातलं पहिलं वाक्य तुम्हाला सांगते, पुढचं मी आधीच सांगितलंय. कुलीनता सदा राज्या सुप्रतिष्ठां यदिच्छसी. कुलीनता, कुलीनताचं नेहमी कुलीनतेचं, कुलीन असणं, चांगलं असणं, चांगल्या कुळात जन्म याने तो कुलीनता प्राप्त होतेच, पण वागण्याने सुद्धा कुलीनता प्राप्त होते. आणि हे जर कायम ठेवायचं असेल आणि जर सुप्रतिष्ठा मिळवायची असेल, मिळवण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी चारित्र्य संपन्न असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जिता सभा एक आणखी फार सुंदर आहे. जिता सभा वस्त्रवता. जिता सभा वस्त्रवता. सभेत मान कशामुळे मिळतो? मान सभेमुळे चांगली वस्त्र परिधान केल्यामुळे सभेमध्ये मान मिळतो. निष्ठाशा गोमता जिता. आणि निष्ठाशा म्हणजे मिष्टान्नाची आपली पूर्ती केव्हा होते, हौस केव्हा भागते. मिष्टान्न म्हणजे चांगली गोडधोड अन्न. गोमता जिता
म्हणजे गाय जर जवळ असेल, पूर्वीच्या काळी गाय हे धन होतं ना, गाय जर जवळ असेल तर सगळ्या आपल्या इच्छा म्हणजे तिच्या गाय दूध देते, त्या दुधाच्या ह्याच्यातून सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, त्यातून जे पैसे मिळतात त्याच्यातून. आणि अध्वा जितो यानवता, ज्याच्याकडे वाहन आहे तो, यान म्हणजे वाहन, ज्याच्याकडे तो सर्व गोष्टी पटकन सहज मार्ग आपणू शकतो. परंतु सर्वं शीलवता जितम, ज्याचं चारित्र्य चांगलं आहे, सदाचाराने जो वागतो, ज्याचं आचरण चांगलं आहे, तो सर्वच जिंकू शकतो. आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून स्त्रियांच्या शिक्षणामध्ये उल्लेख जो केला आहे तो मुद्दामून स्वामीजींनी केला आहे की शील, चारित्र्य हे राहणं, सगळ्यांचंच चारित्र्य, स्त्री पुरुषांचं दोघांचंही चारित्र्य हे संपन्न असेल तरच तो समाज पुढे जाऊ शकतो. आणि असं चारित्र्य निर्माण करणारं शिक्षण, मानसिक बल वाढवणारं शिक्षण हे मिळालं पाहिजे. आणि यासाठी उदाहरण ते देताना म्हणतात, सतीत्वाची पुढे स्त्रियांच्या शिक्षणामध्ये कुठली गोष्ट आणखी महत्त्वाची आहे तर स्वामी विवेकानंदांना नेहमी वाटतं की सीतेचा आदर्श, म्हणजे हे आता कदाचित आपल्याला असं वाटेल या काळात, पण सीतेचा आदर्श, तिची सहिष्णुता, तिचे पावित्र्य, तिचा त्याग, तिची सहनशीलता, या सगळ्या गोष्टी स्त्रियांच्या अंगात येण्यासाठी त्यांनी सीताचरित्राचा अभ्यास अवश्य केला पाहिजे. त्या काळाला उपयुक्त होतं, पण आजच्या काळात सुद्धा उपयुक्त आहे ना. आज आपण समाजात कुठल्या घटना बघतोय, आपल्या एक ज्वलंत उदाहरण आता आपण बघतोय ना, त्याचा उल्लेख मी करत नाही, पण आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल कुठलं उदाहरण करत. तर ही गोष्ट का अशी होत आहेत समाजात, तर या आदर्शानुसार जर शिक्षण आजच्या काळातही दिलं तर त्याचा निश्चितच आजच्या काळाला निश्चितच उपयोग आहे. त्यातून काही चांगल्या स्त्रिया घडतील, चांगले लोक घडतील, चांगली युवक तयार होतील, सगळ्याच गोष्टी चांगल्या घडतील. म्हणून सीतेचा आदर्श आता आपल्याला जुना वाटत असला तरी तो अतिशय महत्वाचा आहे. सीताचरित्रापासून स्त्रियांना मागे नेता कामा नये. आणखीन वेगवेगळ्या लोकांची चरित्र आत्मरक्षणासाठी सिद्ध होण्यासाठी आपल्याला माहिती आहे उदाहरणं. कुठली उदाहरणं आहेत? अहिल्याबाईंचं उदाहरण आहे जुनं, नवीन पण देणार आहे मी. अहिल्याबाईंचं उदाहरण आहे की आत्मरक्षणासाठी त्या कशा सिद्ध राहिल्या. झाशीच्या राणीचं उदाहरण आहे, मीराबाईचं उदाहरण आहे स्वतःचं रक्षण करण्यासाठी विषप्रयोग तिच्यावर झाला असताना. की ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांना जर चांगलं शिक्षण त्यांच्या याच्या धर्मशिक्षणाचा अंतर्भाव केला तर त्यानं या गोष्टी साध्य होणार आहेत, असं स्वामीजींचं स्पष्ट मत आहे. आणि त्या शिक्षणाच्या काळात स्त्रियांना कादंबऱ्या, त्याचा त्यांच्यावर फार कटाक्ष होता स्वामीजींचा, की तत्सम वाङ्मय, कादंबऱ्या आणि तत्सम वाङ्मय हे त्यांच्या हातात पडता कामा नये. कारण प्रत्येक मानवाच्या मनामध्ये काही भावभावना, औत्सुक्य, नियुत्सु वृत्ती जागृत असते आणि त्यामुळे अशा वाचनानं त्या कुमार्गाकडे वळण्याचा संभव असतो. आणि म्हणून ते वाङ्मय त्यांच्या वाचनात येऊ नये. आणि खरं आहे, आज आपण तेच बघतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, हे जे विचार स्वामीजींचे आहेत. आणखीन आपलं महत्वाचं एक सांगायचं राहिलं, ब्रह्मचर्य व्रताचं मी मुद्दामून सांगणार आहे. तर ब्रह्मचर्याविषयीची आपली कल्पना वेगळीच असते. इंद्रिय संयम हा तर आवश्यक आहेच, पण ब्रह्मचर्य व्रतामध्ये कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे तर उपनिषद काळापासून उत्पलाद ऋषींनी सुद्धा या तप, ब्रह्मचर्य म्हणजे त्याच्यामध्ये तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा या गोष्टींचा. तप म्हणजे काय तर तप म्हणजे सतत त्या 12 वर्ष जो अभ्यास करायचा असतो त्या काळामध्ये सतत तप करणं. म्हणजे काय करणं तर सतत विद्याभ्यास करणं आणि मग त्या विद्याभ्यासाला बाधक असणाऱ्या गोष्टींचा त्याग करणं आणि साधक असणाऱ्या गोष्टी करणं विद्याभ्यासाला, म्हणजे तप. आणि ब्रह्मचर्य म्हणजे सुद्धा सतत विद्याभ्यास करणं. इंद्रिय संयमन हा तर भाग आहेच, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे विद्येचा ध्यास घेणं, विद्याभ्यास करणं 12 वर्षाच्या काळामध्ये. म्हणजे
काय करणं तर छानछोकीकडे चैनबाजीकडे दुर्लक्ष करून विलास परांगमुखता आणि एकाग्र चित्तानं विद्येची सेवा करणं म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य व्रत आपण वेगळा अर्थ त्याचा घेतो, पण हा अर्थ जास्त महत्वाचा आहे. आणि श्रद्धा म्हणजे काय तर माणसाची श्रद्धा ही बोलसट नसावी. ती श्रद्धेमध्ये आस्थेवाईकपणा असावा. ते तर नेहमी म्हणतात, काय म्हणतात स्वामीजी की तुमची ईश्वरावर श्रद्धा आहे, पण तुमची स्वतःवर श्रद्धा नाही तर तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून स्वतःवर श्रद्धा ठेवणं हेही महत्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं शिक्षण स्त्रियांना दिलं पाहिजे असं त्यांचं मनापासून सांगणं आहे. बघा आता हे स्त्री शिक्षण आजच्या काळात सुद्धा आपल्याकडे उदाहरणं आहेत. आजच्या काळातल्या स्त्रियांच्या बद्दल आपल्याला माहिती आहे की अनुताई वाघ आपल्याला आठवत असतील. अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांच्या शिष्या अनुताई वाघ यांचं कार्य सगळ्यांना माहिती आहे. आदिवासी समाजासाठी केलेलं त्यांनी कार्य आणि मुख्य म्हणजे त्या वयाच्या 9व्या वर्षी अनुताई वाघ या बालविवाहाला बळी पडल्या होत्या. नंतर आजीवन त्यांनी आदिवासी समाजाला सुधारण्याचं कार्य केलं. या अशा स्त्रियांचा आदर्श आजच्या काळातील मुलींच्या पुढे सुद्धा मुलांच्या पुढे सुद्धा हा आदर्श असला पाहिजे. तसंच आपल्याला वेणुताई गावस्कर यांचं पण उदाहरण माहिती असेल. त्या काय करतायत आजही त्या सामाजिक कार्य करतायत. सामाजिक कार्य करतायत कशाच्या माध्यमातून गोष्टींच्या माध्यमातून. फक्त लहान मुलांनाच गोष्टी आवडतात असं नाही तर सर्व वयोगटाच्या व्यक्तींना गोष्टी सांगून त्या त्यांना व्यसनापासून परांगमुख करत आहेत. आजही त्यांचं कार्य चाललेलं आहे. अनुताई वाघांनी तर कोसबाड सारख्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आदिवासी समाजासाठी कार्य म्हणजे पालघर जिल्ह्यातल्या कोसबाड या ठिकाणी केलेलं कार्य. तसंच स्त्रियांमध्ये आता आपल्याला माहिती आहे की पहिल्या डॉक्टर महिला कोण, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी यांनी सुद्धा परदेशात जाऊन काय कार्य केलं. म्हणजे अशी ही उदाहरणं स्त्रियांच्याकडे आणखीनही तुम्ही सांगू शकाल. आणखीनही अनेक उदाहरणं आहेत आपल्या पुढे. खरं म्हणजे लता दीदींचं सुद्धा उदाहरण आहे. लता दीदींचं उदाहरण कुठल्या दृष्टिकोनातून आहे विचार करा आपण. त्या स्वरसम्राज्ञी तर होत्याच, झाल्याच. ही पदवी तर त्यांनी मिळवलीच. अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले. ह्या स्त्रियांनी सुद्धा आता सांगितलेले अनेक पुरस्कार मिळवले. त्यांनी कुटुंब सांभाळून सगळ्या कुटुंबाला वर आणून गानकलेचाही विकास केला आणि गानकलेतही सम्राज्ञी पद मिळवलं. आणि अजूनही आपण त्या गेल्यानंतर सुद्धा त्यांची गाणी त्या किती अजरामर आहेत हे आपण बघतो. म्हणजे ही सगळी उदाहरणं पुढे ठेवून स्त्रियांनी वाटचाल केली पाहिजे. हे स्त्री शिक्षण विषयक विचार आहे. थोडंसं एक 5 मिनिट इकडे आपलं सुरू करायला 5 मिनिटं थोडासा उशीर होतोच हे सगळं ॲडजस्ट होईपर्यंत, हो की नाही. त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे असं एक स्त्री या नात्यानं याचा मी विचार करते किंवा आपण सुद्धा विचार करा की स्त्रिया नात्यानं विचार करताना असं वाटतं की आजच्या या काळात सुद्धा स्वामीजींचे हे विचार आपल्याला प्रेरक ठरतात. सगळ्यांना स्त्रियांना शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा प्रेरक आहेत आणि सगळ्याच दृष्टीने हे विचार त्यामागे त्यांचं असलेलं दूरदर्शित्व हे आपल्याला दिसतं. दूरदर्शित्व आणि त्यामुळे हे विचार किती त्रिकालाबाधित सत्य आहेत. काळाच्या ओघात हे विचार नष्ट होणारे नाहीत हे आपल्या लक्षात येईल. आपल्या देशाला आज कशाची गरज आहे तर आपल्या देशाला खरोखर पोलादी सामर्थ्याची गरज आहे. आणि अगदी समुद्राच्या तळाशी जाऊन अगदी प्राणावर आपला जीव बेतला, जीव जरी आपला हे झाला, जाण्याची वेळ आली तरी सुद्धा प्राणावर उदार होऊन आपल्याला सत्य शोधण्याची, जगाच्या तळाशी असलेली, समुद्राच्या तळाशी असलेली रहस्य शोधण्याची ही
आज या समाजाला गरज आहे. आणि हे सर्व कार्य कोणाच्या हातून होऊ शकेल तर पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना जर समाजात स्थान मिळालं तर नक्कीच होऊ शकेल. कारण स्त्री शक्ती ही फार मोठी शक्ती आहे. राष्ट्र उभारणीच्या कामात ती नक्कीच सक्रिय होऊ शकेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जसं घराला शोभा चार भिंतींमुळे येत नाही तर गृहिणीमुळे शोभा येते. न गृहमिती आहो गृहिणी गृहमुच्यते. गृहिणीमुळे घराला शोभा येते. तसंच राष्ट्र उभारणीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे एखादं घर खूप मोठं आहे, खूप मजली आहे, खूप श्रीमंत आहे, घरात सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत, पण त्याच्यावर जर गृहिणीचा घरातला हात फिरलेला नसेल तर ते स्मशानवत ते घर वाटतं. आणि एखादं छोटंसंच घर आहे, एखादीच खोली आहे, पण जरी टापटीप असेल, गृहिणीचा हात तिच्यावर फिरत असेल तर ती खोली ते घर आपलं मन निश्चितच आकर्षण घेतं. तसंच राष्ट्र उभारणीच्या कामामध्ये स्त्रिया या सुद्धा कार्य करू शकतात. आणि स्त्री शक्ती ही मोलाची शक्ती आहे हे आपण सर्व मानवांनीच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तीच जगाचा उद्धार कशी करू शकेल तर शिवभावी जीवसेवा करून स्त्रियांच्या हातून निश्चितच चांगल्या प्रकारे कार्य होऊ शकेल असा स्वामी विवेकानंदांना अजूनही विश्वास. ते म्हणले जोपर्यंत समाजामध्ये हे माझ्या हातून कार्य पुढे सुद्धा होत राहणार आहे. त्यांच्या एका लेखामध्ये हा उल्लेख आहे. आणि ते कार्य जर शांतता जगामध्ये पसरवायची असेल आणि सर्व जग हे विश्वमय आनंदमय आणि व्हायचं असेल तर या स्त्री शक्तीची समाजाला गरज आहे. आणि म्हणूनच सगळ्या स्त्रियांच्या वतीने मी म्हणेन की नव्या जुन्या वळणावर माझे मज गाव दिसे. नव्या जुन्या वळणावर माझे मज गाव दिसे. संस्कृती मी जणू समूर्त स्त्री माझे नाव असे. एवढं सांगते. आणि आपण स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा मागोवा घ्यावा, त्याचं चिंतन मनन निदिध्यासन करावं एवढंच सांगेन. आणि